नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये आज आता आपण अंतिम टप्प्यावर आलेलो आहोत, सर्वोच्च टप्प्यावर आलेलो आहोत. तो टप्पा आहे सत आणि त्याच्याही पलीकडे तत. आपल्याला एक सूत्र माहिती आहे, ओम तत् सत. त्या सूत्राचा देखील विचार आजच्या भागात आपल्याला करायचा आहे. प्रथम आपण सच्चिदानंद हा जो एक आपल्या परिचयाचा शब्द आहे त्याचं नेमकं स्वरूप काय आहे ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भागामध्ये आपण दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहोत. म्हणजे एकतर हे ओम तत्सत म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, याची तात्विक मांडणी जी आहे ती पण आपण समजावून घेणार आहोत. आणि दुसऱ्या बाजूनी हे सगळं आपल्याला साधनेमध्ये कसं उतरवायचं आहे या संबंधीचाही काही विचार आज आपण करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला आपण सच्चिदानंद या संबंधी थोडं जाणून घेऊया. इकडे आपण पाहिलं तर सच्चिदानंद हा शब्द 3 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला दिसतोय आणि त्याचं कारण आहे, आपल्याला समजावं म्हणून तो त्या पद्धतीने लिहिलेला आहे. 3 वेगवेगळे स्तर आहेत आणि त्या 3 वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्यामध्ये असलेलं परस्पर जे नातं आहे, त्यातला जो परस्पर संबंध आहे तो बदलतो असं आपल्या लक्षात येतं. कोणते हे 3 स्तर? तर आता थोडंसं इकडे वळूया. आपल्याला ही सगळी श्रेणी माहिती आहे. आपण अगदी पार शरीर, प्राण, मन, आदिमानस, अतिमानस त्याच्यामधले सगळे जे टप्पे आहेत ते, आनंद, तपस, चित आणि आता आपण सतपर्यंत आलेलो आहोत. तेव्हा ही श्रेणी सगळी आता आपल्या परिचयाची आहे. तर आत्ता इथे लिहिलंय त्याप्रमाणे बघा, हा सगळा जो भाग आहे म्हणजे अगदी अतिमानसापर्यंतचा जो भाग, ज्याला काल सापेक्ष असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सगळं जे मॅनिफेस्टेशन आहे, हे जे आविष्करण आहे ते कनिष्ठ स्तरावरचं आहे, ते काल सापेक्ष आहे, कालबद्ध अशा प्रकारचं हे मॅनिफेस्टेशन आहे. त्याला टेम्पोरल मॅनिफेस्टेशन असा शब्दप्रयोग श्री अरविंदांनी केलेला आहे. आणि आनंदापासून ज्या वरच्या सगळ्या श्रेणी आहेत त्याला त्यांनी इटर्नल मॅनिफेस्टेशन असं म्हटलंय. म्हणजे शाश्वत आविष्करण असं त्याला म्हटलेलं आहे. तर आता 3 श्रेणी कुठल्या? तर एक कालसापेक्ष श्रेणी, दुसरी शाश्वत श्रेणी आणि त्याच्याही पलीकडे असलेली ती तत् म्हणजे सुप्रीम. ही श्रेणी नाही म्हणतायत त्याला, पण आपल्याला विचारांच्या समजुतीसाठी म्हणून आपण ते म्हणतोय. तर आता बघा, सगळ्यात वरच्या स्तरावर म्हणजे सुप्रीम या स्तरावरती सच्चिदानंद म्हणजे या ठिकाणी सत, चित आणि आनंद याच्यामध्ये वेगळे पण नसतं, स्वतंत्र पण नसतं. तिन्ही मिळून एकच एक असं ते अस्तित्व असतं. कोणत्या स्तरावर? सुप्रीम स्तरावर. सुप्रीम स्तरावरून आपण एक पाऊल खाली आलो, एक पायरी खाली आलो की आपल्या लक्षात येतं की इथे कसं लिहिलंय बघा, सत, चित, आनंद. तिन्हीचं वेगळे पण लक्षात येत आहे. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये ते जरी वेगळे झालेले असले तरी ते फक्त कार्यासाठी वेगळे झालेले आहेत, पण मूलतः त्यांच्यात एकत्व आहे ही जाणीव त्यांच्यामध्ये कायम असते. आणि म्हणून एक प्रकारे ते हातात हात घालून चालल्यासारखे आहेत बघा. त्याच्यामध्ये म्हणताना वेगळे पण आहे पण तरीही एकत्व आहे अशी जी स्थिती आहे ती ही स्थिती आहे. ठीक आहे. ही प्रामुख्याने आत्ता आपण म्हटलं तसं
शाश्वत आविष्करण जे आहे म्हणजे इटर्नल मॅनिफेस्टेशन जे आहे तिथे ती स्थिती आढळून येते. आणि मग ह्या स्थितीमध्ये कधी सतला प्राधान्य दिलेलं असतं आणि चित आणि आनंद त्याचं अनुसरण करत असतात, किंवा कधी चितला प्राधान्य दिलेलं असतं आणि सत आणि आनंद त्याचं अनुसरण करत असतात. अशा प्रकारे थोडासा फरक त्याच्यामध्ये आढळून येतो. आणि त्याच्याही खालच्या स्तरावर म्हणजेच या कालसापेक्ष आविष्करणामध्ये आपण आलो, म्हणजेच ज्याला टेम्पोरल मॅनिफेस्टेशन म्हटलेलं आहे, तिथे आपण आलो की मग काय परिस्थिती होते? तिथे सत वेगळं, चित्त वेगळं आणि आनंद वेगळं असं ह्या तिघांमध्ये नुसतं वेगळेपणच नाही तर आता स्वतंत्रता निर्माण होते. म्हणजे प्रत्येक जण आता इथे वेगळा आहे आणि ते वेगळं झाल्यामुळेच एक प्रकारे हा सगळा विश्वव्यापार जो आहे तो निर्माण होऊ शकलेला आहे. तो निर्माण होण्यासाठी त्यांचं असं विभिन्नत्व असणं, त्यांचं असं स्वतंत्रत्व असणं हे आवश्यक आहे असं श्री अरविंद म्हणतात. ठीक आहे, तेव्हा मला वाटतंय हा भाग आता लक्षात आला असेल. अगदी सुप्रीम स्तरावर, परमोच्च स्तरावर सच्चिदानंदामध्ये एकत्व आहे. त्यालाच आपण एकलं एक परब्रह्म असं म्हणतो बघा. ते एकलं एक होतं म्हणजे त्यामध्ये भेद नव्हता. त्याच्यानंतर शाश्वत आविष्करणाच्या स्तरावर आल्यानंतर सत, चित, आनंद एकमेकांच्या हातात हात घालून जाणारे. आणि कालसापेक्ष स्तरावर आल्यावर मात्र या तिघांमध्ये वेगळेपणच नाही तर पूर्णपणे ते स्वतंत्र आहेत, हे आता आपल्याला समजलेलं आहे. आता आपण थोडं सत याचा विचार करूया. मागच्या भागामध्ये आपण चित आणि तपस या दोन्हीचा विचार केलेला होता बघा. चेतनेचं विकसन कसं करायचं ह्याचा विचार केलेला होता. आता आपण एक पायरी वर जाऊन आधी सतचा विचार करणार आहोत आणि नंतर ततचा विचार करणार आहोत. तर आधी सतचं स्वरूप काय आहे ते समजावून घेऊया. सत म्हणजे काय? तर बीइंग, एक्झिस्टन्स, सबस्टन्स असे 3 शब्दप्रयोग इंग्लिशमध्ये त्याला केलेले आहेत. ते म्हणजे काय आहे? तर अस्तित्व आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं चित्तचा जेव्हा विचार केला होता तर चित्त म्हणजे काय? तर अस्तित्वाचं ज्ञान, अस्तित्वाची जाण म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे चित्त असं आपण पाहिलं होतं. आणि आनंदाच्या बाबतीत पाहिलं होतं आनंद म्हणजे काय? तर अस्तित्वाचा आनंद. मग या दोन्ही ठिकाणी अस्तित्व हा शब्द होता, ते अस्तित्व म्हणजे सत. मी आहे हे जे काही आहे त्याला म्हणायचं सत. ठीक आहे, बघा ते कसं आहे अस्तित्व. आता अस्तित्व आहे किंवा मी आहे असं म्हटल्यानंतर अगदी सहजपणाने आपल्या मनात काय विचार येतो? तर मी आहे म्हणजे काय आहे? तर माझं शरीर दिसतंय, मला प्राण आहे हे लक्षात येतंय, माझं मन मला ओळखता येतंय. तर मन, प्राण, शरीर म्हणजेच मी, ही जी आपली धारणा आहे त्याला अस्तित्व म्हणायचं का? तर त्याला आपलं खरं अस्तित्व नाही म्हणताय. ते आपलं दृश्यमान अस्तित्व जरूर आहे, पण त्याच्या पाठीमागे आपलं खरं अस्तित्व आहे. आणि ते खरं अस्तित्व म्हणजे आपलं सत्स्वरूप आहे किंवा त्याला आपण स्वरूप म्हणतो. हे स्वरूप नेमकं कसं आहे? म्हणजे मी आज दिसायला कुठलं तरी XYZ असं नाव धारण करून या विश्वामध्ये वावरताना जरूर दिसते, पण हे एवढंच माझं अस्तित्व आहे का? तर ते तसं नाही. त्याच्या पाठीमागे माझं खरं स्वरूप आहे. त्याची आत्ता मला ओळख नाही आहे. ती ओळख करून घेणं हाच आजच्या आपल्या व्याख्यानाचा मूळ विषय आहे. ठीक आहे, बघूया या सतचं स्वरूप काय आहे. इट इज प्युअर एक्झिस्टन्स, इटर्नल, इनफायनाईट.
शब्द लक्षात ठेवूया हे दोन. इटर्नल शाश्वत आणि इनफायनाईट म्हणजे अनंत. आत्ता माझं स्वरूप सीमित दिसतंय, कालाच्या मर्यादेमध्ये बंदिस्त झालेलं दिसतंय, कारण मला जन्म आहे आणि मृत्यू आहे. त्या दोन्हीमध्ये माझं अस्तित्व दिसतंय मला आत्ता. म्हणजे ते कालसापेक्ष अस्तित्व आहे अशी माझी आत्ताची धारणा आहे. पण ते तसं नाही, तर ते शाश्वत अस्तित्व आहे आणि ते अनंत अस्तित्व आहे. ते माझं स्वरूप आहे. इटर्नल, इनफायनाईट, इनडिफायनेबल, त्याची व्याख्या करता येत नाही असं ते स्वरूप आहे. नॉट अफेक्टेड बाय द सक्सेशन ऑफ टाइम, काळाच्या सगळ्या परिमाणाचा त्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही असं माझ्यातलं सत अस्तित्व आहे. नॉट इन्व्हॉल्व्ड इन द एक्सटेन्शन ऑफ स्पेस, जसा काळाचा त्याच्यावर परिणाम होत नाही तसाच स्थळाचा पण त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. ते कसं आहे? बियॉन्ड फॉर्म, म्हणजे ते दृश्य रूपाकार जो आहे त्याच्या पलीकडचं आहे. म्हणजे आता आपण थोडंसं समजावून घेतलं तर लक्षात येईल की माझा मागचा जन्म पण होता आणि माझा पुढचा जन्म पण असणार आहे. त्या मागच्या जन्मामध्ये मी आत्ता जशी दिसते तशीच मी होते का? हेच माझं व्यक्तिमत्व मागच्या जन्मात होतं का? तर अर्थातच ते तसं नव्हतं. किंवा माझा जो पुढचा जन्म असणार आहे मीच असणार आहे ती, पण रूपाकार पूर्णतः वेगळा असणार आहे. म्हणजेच ते कोणत्याही एकाच रूपाकाराशी संबद्ध झालेलं नाहीये, ते त्याच्या अतीत आहे. बियॉन्ड फॉर्म हे आत्ता आपण पाहिलं. बियॉन्ड क्वांटिटी अँड क्वालिटी, क्वालिटीशी सुद्धा ते संबद्ध नाहीये. म्हणजेच ते अस्तित्व अनेक गुणांनी व्यक्त होऊ शकतं. आत्ता ह्या जन्मापुरत्या माझ्यामध्ये ह्या गुणांचा समावेश आहे. पुढच्या जन्मामध्ये वेगळेच गुण धारण करून मी जन्माला येणार आहे. तेव्हा हेच गुण त्याच्याशीच संबद्ध कायम असं ते मर्यादित अस्तित्व नाही. सेल्फ ओनली अँड ॲब्सोल्यूट असं हे अस्तित्वाचं स्वरूप आहे. परत एकदा बघूया, फक्त उजळणी वजा. इट इज प्युअर एक्झिस्टन्स, इटर्नल, इनफायनाईट, इनडिफायनेबल, नॉट अफेक्टेड बाय द सक्सेशन ऑफ टाइम, नॉट इन्व्हॉल्व्ड इन द एक्सटेन्शन ऑफ स्पेस, बियॉन्ड फॉर्म, क्वालिटी, क्वांटिटी आणि आता पुढे सेल्फ ओनली अँड ॲब्सोल्यूट असं ते स्वरूप आपलं आहे. तेच विश्वामध्ये पण आहे. सगळं आपण आता आपल्याला हे पक्क माहिती झालेलं आहे की जे आपल्यामध्ये आहे तेच सगळं विश्वामध्ये आहे. तर त्यामुळे आता ही जी सगळी वैशिष्ट्य आपण समजावून घेतली तीच सगळी विश्वामध्ये असलेल्या सतची सुद्धा तीच वैशिष्ट्य आहेत, हे लक्षात घेऊया. थोडंसं समजावून घेऊया. हे जे सत स्वरूप आहे ते काय झालेलं आहे, कशासाठी ते सत्स्वरूप आहे, तर समजण्यासाठी. आपण तत्चा नंतर विचार करणार आहोतच, पण त्या तत्मध्ये असंख्य शक्यता सामावलेल्या आहेत आणि त्या सगळ्या शक्यता त्यालाच एक्सप्लोअर करून पाहायच्या आहेत. त्यालाच स्वतःला त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव घ्यायचा असेल तर त्याला वेगळं होऊन तो अनुभव घ्यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणूनच आता इथे लक्षात येईल बघा आपलं व्यवहारातलं उदाहरण. आई वडील जेव्हा मुलाला जन्म देतात तेव्हा काय केलेलं असतं एक प्रकारे त्यांनी, तर स्वतःलाच एक प्रकारे वेगळं केलेलं असतं, ऑब्जेक्टिवाइज्ड केलेलं असतं. स्वतःपासूनच स्वतःला वेगळं केलं आणि त्या मुलाच्या रूपाने ते स्वतःचाच आनंद उपभोगत असतात. बाललीला पाहून जो आनंद होतो तो आनंद कसला आहे, तर मीच मला पाहतो आहे वेगळ्या रूपामध्ये, याचा तो आनंद आहे. आणि हे जे विश्व सगळं निर्माण झालेलं आहे ते एक प्रकारे
त्या तत्नी निर्माण केलेलं हे ऑब्जेक्टिवाइज, तो आनंद अनुभवण्यासाठी त्याला स्वतःमधून वेगळं केलेलं आहे. मदनने एका ठिकाणी म्हणलेलं आहे की या विश्वाचं प्रयोजनच मुळी हे आहे. ठीक आहे. तेव्हा सतचं ते स्वरूप आहे. तत्पासून या विश्वापर्यंत पोचण्यासाठी एक मधली पायरी म्हणजे सत आहे. आता आपण थोडं तत्कडे वळूया. ठीक आहे. सतचा विचार आपण थोडासा केला, तो अजून पुढे करणार आहोत, पण आता सत आणि तत याचा थोडा एकत्रितपणाने विचार करूया. बघा, तत् मध्ये काय आहे? ही जी आकृती आहे ती एक प्रकारे तत्चं स्वरूप सांगणारी आहे. म्हणजे काय? तर तत् मध्ये त्याला आपण परब्रह्म म्हणतो. ते परब्रह्म आहे. ते कसं आहे? तर ते एकलं एक आहे. म्हणजे हा सगळा विश्वव्यापार निर्माण होण्यापूर्वीची जी अवस्था आहे ती कशी आहे? तर एकलं एक ब्रह्म, परब्रह्म. आणि मग आपल्याकडे ती पारंपरिक समजूत आहे त्याप्रमाणे एकाकी न रमते. मग त्याला एकट्याला रमत नव्हतं म्हणून सतची निर्मिती झाली. पण त्याच्यापूर्वी काय स्थिती आहे? तर ते परब्रह्म एकलं एक होतं. त्याच्या पोटातच पराशक्ती आहे की जी सगळ्या पुढचे विश्व निर्माण करणार आहे. ती शक्ती आत्ता त्याच्यामध्येच सामावलेली आहे. तिला आत्ता वेगळं अस्तित्व नाही आहे. आणि त्या पराशक्तीच्या पोटामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. म्हणजे सगळं विश्व, सगळं युनिवर्स सामावलेलं आहे. अशी जी अवस्था आहे त्याला म्हणायचं तत्. म्हणजे परब्रह्म एकलं एक, त्याच्या आतमध्ये समाविष्ट असलेली पराशक्ती आणि तिच्या पोटामध्ये असलेलं सर्व विश्व हे एकात्मपणाने आहेत. त्यामध्ये कोणताही भेद नाही, अशी ती स्थिती आहे. आणि म्हणून त्याला अनिर्देश असं म्हणतात. ठीक आहे. आता हे जे काही आहे हे झालं तत्चं स्वरूप. आणि आता या तत्पासून ही सगळी जी सृष्टी निर्माण केली आहे पुढे खालती, ती निर्माण करण्यासाठी काय? तर ती निर्माण करण्याची एक व्यवस्था म्हणून सतची निर्मिती. आणि सतमधून मग पुढे पराशक्ती निर्माण झाली किंवा जिला आपण चित्शक्ती म्हणतो ती निर्माण झाली. आणि ती तपश्च्या साह्याने तिने हे सगळं विश्व निर्माण केलं. हे आपण मागच्या भागात थोडं पाहिलेलं होतं. ठीक आहे. तर त्या दृष्टीने बघा, आता इथे हे तत् झालं आणि आता हे सत. सतचा थोडासा विचार करूया. सतच्या स्तरावर आल्यानंतर काय झालं? तर आपल्या परिचयाचे जे शब्द आहेत ते आधी आपण समजावून घेऊया की पुरुष आणि प्रकृती असं दोन पण तिथे निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. तत्मध्ये एकामध्येच सगळं समाविष्ट होतं. आता एकामधनं दोन निर्माण झाले, ते म्हणजे पुरुष प्रकृती. नावं वेगवेगळी आहेत त्याला. परब्रह्म, महामाया, पुरुषोत्तम, पराप्रकृती, परमेश्वर, पराशक्ती किंवा सत आणि चित. हे सगळं जे आपण पाहतो आहोत हे दोन पण तिथे आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच आता हे लक्षात घेऊया की इथे 1 in 2 आहे. दिसताना, म्हणजे ते दिसत नाही पण समजावून घेतोय आपण, विचारांच्या पातळीवर समजावून घेतोय, तेव्हा तिथे विचारांच्या पातळीवर दिसताना काय दिसतंय? एकच आहे. पण ते एक त्याच्यामध्येच दोन पण सामावलेलं आहे. ठीक आहे. 1 in 2. आणि इथे काय आहे? दिसताना दोन दिसतायत. पुरुष प्रकृती वेगवेगळे दिसतायत, परंतु त्या दोहोंमध्ये फरक नाही, तर त्या दोहोंमध्ये एकत्व आहे. 2 in 1 असा दोन्हीमध्ये फरक आहे. परत एकदा, तत्च्या पातळीवर 1 in 2
आणि सतच्या पातळीवर 2 in 1 अशी ती स्थिती आहे. आपण हे समजावून घेऊया की आत्तापर्यंत जी योग साधनेची वाटचाल होत आलेली आहे, सगळे जे वेगवेगळे योग मार्ग आहेत त्याच्यामध्ये 2 अगदी ठळकपणाने जे मार्ग आहेत ते असे आहेत की एक मार्ग म्हणजे वेदांताचा जो मार्ग आहे तो सत अस्तित्वाला किंवा सद्वस्तूला प्राधान्य देणारा आहे. म्हणजे हा जो भाग आहे, परमेश्वर असेल, पुरुषोत्तम असेल, परब्रह्म असेल, तेच महत्वाचं असं गृहीत धरून चालणारा जो आहे तो वेदांत मार्ग आहे. आणि दुसऱ्या बाजूनी की सतला महत्व नाहीये, फक्त चितला महत्व आहे किंवा चित शक्तीला महत्व आहे, पराशक्तीला महत्व आहे. म्हणजेच एकंदर शक्तिप्रधान जो मार्ग आहे त्याला म्हणायचं तंत्र मार्ग. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे वेदांतामध्ये सतला महत्व आहे किंवा पुरुषाला महत्व आहे आणि तंत्र मार्गामध्ये शक्तीला महत्व आहे. परंतु पूर्ण योग मात्र आपल्याला हे सांगतो आहे की कोणीही एकच एक महत्वाचे नाहीत, तर पुरुष आणि प्रकृती हे दोघंही महत्वाचे आहेत आणि त्या दोघांना महत्व देऊन आपला पूर्णयोग प्रशस्त होतो. म्हणूनच बघा, एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आत्तापर्यंतचे जे सगळे अवतार आहेत ते एकले एक आहेत, परंतु मदर श्री अरविंदांच्या बाबतीत मात्र अवतार द्वय आहे. पूर्णयोगाची वाटचाल कुठल्या तरी एकालाच प्राधान्य देऊन होत नाही, तर ती दोघांनाही तेवढंच महत्व आहे. किंबहुना आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा आपण मदरचं साहित्य वाचतो तेव्हा सातत्याने त्या निर्देश कोणाकडे करतात, तर त्या श्री अरविंदांकडे निर्देश करतात. आणि श्री अरविंदांचं साहित्य आपण वाचायला लागलो की ते निर्देश कोणाकडे करतात, तर माताजींकडे, मदरकडे. मदरला खुलेवा असं ते सांगतात. त्यामुळे हे दोन दिसायला दोन जरी असले तरी त्या दोघांमधलं एकत्व आहे, त्या एकत्वाचा हा सातत्याने निर्देश होत राहतो आणि हे पूर्णयोगाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पूर्णयोग एकांगी नाही, तो कोणत्याही एकाच अंगावर भर देत नाही, तर तो दोन्ही अंग प्रधान मानतो आणि पुढे त्याची वाटचाल चालू राहते. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय. आता आपल्याला थोडंसं सत आणि तत याच्या बाबतीत मदर काय सांगता आहेत ते समजावून घ्यायचं आहे. बघा काय म्हणतात त्या. सत, दॅट इज ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, इज नॉट इन द मॅनिफेस्टेशन. आविष्करण म्हणजे मॅनिफेस्टेशन. सत आहे ते मॅनिफेस्टेशन मध्ये नाहीये. इट एक्झिस्ट विदाउट बीइंग मॅनिफेस्टेड. त्याचं अस्तित्व असतं पण ते मॅनिफेस्ट झालेलं नाहीये, म्हणजे त्याचं आविष्करण झालेलं नाहीये. ही जी स्थिती आहे ती सतची स्थिती आहे. इट इज नॉन मॅनिफेस्ट स्टेट ऑफ एक्झिस्टन्स. आणि आता ततची स्थिती. देर इज तत विच इज द स्टेट ऑफ नॉन एक्झिस्टन्स. तत काय आहे, तर ही स्थिती आहे नॉन एक्झिस्टन्स, म्हणजे अस्तित्व नसल्याची स्थिती आहे. अँड सत विच इज द स्टेट ऑफ एक्झिस्टन्स, ते पाहिलं आता आपण. अँड तत नॅचरली इज नॉट मॅनिफेस्टेड. तत इज नॉट मॅनिफेस्टेड. तत्चं अस्तित्व नाही, म्हणजे नॉन एक्झिस्टेड, ज्याला आपण सत या अर्थाने अस्तित्व म्हणतोय, तसं अस्तित्व तत्चं नाहीये. ते त्याच्या परे आहे, ते त्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्याला आपल्याला समजेल अशा पद्धतीने त्याची व्याख्या करता येत नाही, त्याचा निर्देश करता येत नाही. आणि म्हणून त्या सगळ्याच्या पलीकडे असलेलं ते म्हणजे तत. ठीक आहे.
त्याला अस्तित्व नाही आणि म्हणून त्याचं अर्थातच आविष्करण पण नाही. There is Tat which is the state of non-existence and Sat which is the state of existence. And Tat naturally is not manifested, but Sat also is not manifested. ते आपण पाहिलं आता. It is only when Chit Tapas comes, the conscious energy, the consciousness which realizes that सत manifests itself. म्हणजे जेव्हा नुसतं तत आहे, जेव्हा नुसतं सत आहे, सत असताना सुद्धा विश्व व्यापार निर्माण झालेला नाही, म्हणून ते नॉन मॅनिफेस्टेड, त्याचं आविष्करण झालेलं नाहीये. ते केव्हा आविष्कृत होतं? जेव्हा पराशक्ती किंवा महाशक्ती ही जेव्हा पुढे येते. श्री अरविंदांनी पण असं म्हटलेलं आहे की सुप्रीम मधनं ती पराशक्ती, मगाच्या आकृतीमध्ये आपण पाहिलं होतं, परब्रह्माच्या पोटामध्येच पराशक्ती आहे. ती पराशक्ती त्यातून बाहेर येते आणि मग तपसच्या माध्यमातून, हे आपण तपस समजावून घेताना पाहिलेलं होतं, ती जी चित शक्ती आहे ती तपसच्या माध्यमातून सतच्या आधारावर निर्मिती करते. म्हणजे विश्व व्यापार सगळा निर्माण होतो. ठीक आहे, आविष्करण होतं. लक्षात येतंय? मग आता हे समजलं का बघा? तत हे नॉन एक्झिस्टन्स आहे असं मदर म्हणतात आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्याचं आविष्करण पण झालेलं नाही. सत अस्तित्व आहे पण आविष्कृत झालेलं नाही, पण ते रेडी टू मॅनिफेस्ट आहे. म्हणजे आविष्करण होण्याच्या तयारीत ते आहे. ठीक आहे, आणि चितच्या साह्याने, चित तपसच्या साह्याने हे विश्व निर्माण झालं. आता हे थोडंसं नाही म्हणलं तरी समजायला क्लिष्ट होत आहे, हो की नाही? आपण एक उदाहरण घेऊया आणि त्या उदाहरणाच्या साह्याने मला असं वाटतंय की आपल्याला अगदी नेमकेपणाने हा सगळा विषय समजून येईल. आपल्या मानवी स्तरावरचं उदाहरण बघा. जेव्हा मूल जन्माला आलेलं आहे तेव्हा त्याला अस्तित्व आहे का? त्याला अस्तित्व आहे. ते आविष्कृत झालेलं आहे का? ते आविष्कृत पण झालेलं आहे. ठीक आहे. आता ही जी अवस्था आहे ती समजावून घेऊया. मूल गर्भावस्थेमध्ये आहे तेव्हा काय आहे बघा? तेव्हा त्याला अस्तित्व आहे पण ते आविष्कृत झालेलं नाही. समजतंय? अगदी सोपं झालं आता समजायला. आणि तत ही काय स्थिती आहे? तर तत ही स्थिती म्हणजे एक प्रकारे गर्भधारणा नुकतीच झालेली आहे. त्याचं अस्तित्वही वेगळेपणाने कळेल असं दिसत नाहीये. म्हणजे म्हटलं तर अस्तित्व आहे, म्हटलं तर नाहीये, अशी जी स्थिती आहे ती ततची. आणि तशी स्थिती असल्यामुळे त्याचं अस्तित्वच मुळात अजून एस्टॅब्लिश झालेलं नाहीये. त्यामुळे त्याचं आविष्करण ही तर फारच दूरची गोष्ट. ठीक आहे. तर त्यामुळे आता हे जर उदाहरण लक्षात आलं असेल, हे समजण्यासारखं उदाहरण आहे, तर तेच फक्त विश्वाच्या स्तरावर लावायचं आहे. आपण जसं प्रत्येक वेळेला म्हणतोय पिंडी ते ब्रह्मांडी, अगदी त्याच पद्धतीने मूल जन्माला आलं म्हणजे ती प्रकृती विश्वरूपी बाळ प्रसवली. त्याच्यापूर्वीची जी अवस्था आहे ती सत म्हणजे अस्तित्व आहे. दोन पण निर्माण झालंय. पुरुष प्रकृतीचं स्वतंत्र वेगळेपणाने अस्तित्व लक्षात येत आहे, परंतु ते अजून आविष्कृत झालेलं नाही. ते आविष्कृत होण्याच्या तयारीत आहे. आणि हे जे काय आहे ते एकच आहे. त्याचं अस्तित्वही लक्षात येत नाही आणि दुसरं म्हणजे ते अजून आविष्कृत झालेलं नाही. अशा स्थितीमध्ये जे आहे, म्हणजे ही सगळी सृष्टी निर्माण होण्यापूर्वीची जी ती काही स्थिती आहे ती म्हणजे तत. अर्थात हे जे सगळं काही आहे म्हणजे तत बद्दल बोलायचं तर आहे,
पण ते नेमकेपणाने सांगता येत नाहीये, कारण त्याचं अस्तित्व असं वेगळेपणाने लक्षात येत नाहीये. मग त्याचा उल्लेख तो असा करणार का ती असा करणार? त्याच्यापेक्षा उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख ते असा केलेला आहे, नपुंसकलिंगी, ते तत्. ठीक आहे. आणि मग खालच्या स्तरावर म्हणजे सतच्या पातळीवर आल्यानंतर मात्र पुरुष आणि प्रकृती, तो आणि ती, असे दोन पण त्याच्यामध्ये निर्माण झालं. ठीक आहे. या स्तरावर ते, सतच्या स्तरावर पुरुष आणि प्रकृती, तो आणि ती, असं निर्माण झालं. आणि त्याच्यातून पुढे सगळा हा विश्व व्यवहार निर्माण झाला. मला वाटतंय आता आपल्याला हे नेमकेपणाने लक्षात आलेलं असावं. आपण थोडं पुढे जाऊया. ओम तत्सत हा जो काही मंत्र आहे त्या मंत्राचा थोडा विचार करूया. श्री अरविंदांनी या बाबतीत असं म्हटलेलं आहे की मानवी आकलन म्हणून जे काही आहे त्या मानवी आकलनाला सर्वोच्च पातळीवरचं जे सत्य समजलेलं आहे ते सत्य म्हणजे ओम तत्सत. ओम याचाही विचार या निमित्ताने आपल्याला करायचा आहे. तत् माहिती झालं आता आपल्याला. ते तत् आणि सत म्हणजे मी आहे. ते तत् मी आहे हा जो काही विचार आहे, म्हणजे मी म्हणजे दुसरा तिसरा कोणीतरी नाही, मी म्हणजे कोणीतरी XYZ नामरूपधारी एवढंच कोणीतरी नाही, तर मी म्हणजे साक्षात ते तत्व आहे. मी म्हणजे तो परमेश्वर आहे. सहा अहम, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वम असि, ही जी सगळी महासूत्र आहेत, महावाक्य आहेत, ही म्हणजे एक प्रकारे श्री अरविंदांनी आता सांगितलं त्याप्रमाणे मानवी आकलनाच्या सर्वोच्च टप्प्यावर ज्याचं आकलन झालेलं आहे ती ही महावाक्य आहेत. तत् म्हणजे काय त्याचं पुन्हा एकदा, जसं आपण सतचं स्वरूप पाहिलं तसं तत्चं स्वरूप श्री अरविंद काय सांगतात बघा. तत् then will appear in its entire truth the supreme absolute, one in two. मगाशी आपण याचा विचार केला. each entirely in the other and both one in an ineffable existence, consciousness and आनंद. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं सच्चिदानंद, तिन्ही मिळून एकच आहे, त्यामध्ये कुठलाही फरक नाही. आणि सत, द इटर्नल अँड इन्फायनाईट ट्रूथ ऑफ सच्चिदानंद, रेडी फॉर मॅनिफेस्टेशन, गर्भावस्थेतलं बालक. ठीक आहे. रेडी फॉर मॅनिफेस्टेशन. तसंच सत. आणि त्याची दोन वैशिष्ट्य, अगदी ठळक वैशिष्ट्य सांगितली ती कोणती? इटर्नल अँड इन्फायनाईट. हे आता आपल्याला नक्की लक्षात ठेवायचं. सतचं स्वरूप कसं आहे? ते शाश्वत आहे आणि ते अनंत आहे. आणि तत् कसं आहे? तर तत्चं कोणत्याच लक्षणांनी वर्णन करता येण्यासारखं नाही. म्हणजे ते काळाच्या आणि स्थळाच्या कितीतरी पल्ल्याडचं असं आहे. इथे आनंद आहे, शाश्वत आहे असं तरी सांगितलं, पण तद्बद्दल मात्र त्याच्याही पलीकडे ते आहे. ठीक आहे. म्हणजे ते कशानेच बांधलेलं नाही. त्याला वाटलं तर ते विश्वरूप प्रसवत आहे, त्याला वाटलं की नाही मला स्वतःमध्येच राहायचं आहे, तर ते तशी स्थिती धारण करू शकतं. त्यामुळे कशानेच ते बांधलेलं नाही, ते आहे तत्. आणि ओम काय आहे? ओम इज द मॅनिफेस्टेशन. द महाशक्ती कम्स फोर्थ फ्रॉम द सुप्रीम फॉर क्रिएशन. आपण हे मगाशी पाहिलं. इन द इटर्नल मॅनिफेस्टेशन द टू इन वन आर एव्हिडंट टू इच अदर. Their identity and union are foundation of the diversity of this play. म्हणजे हे जे पुरुष आणि प्रकृती म्हणून जी तत्व निर्माण झाली, ती जी दोन तत्व आहेत ती कोणामध्ये आहेत? ती सतमध्ये आहेत. आणि त्यांच्यामधलं जे एकत्व आहे त्या एकत्वातून हा सगळा विश्वाचा
व्यापार निर्माण झालेला आहे, त्याचं ते अधिष्ठान आहे, असं श्री अरविंदांनी इथे सांगितलंय. आता ह्या ओमचा थोडासा अधिक विचार श्री अरविंदांनी जो सांगितलाय तो आपण विचारात घेऊया. ओम तत्सत, अ मंत्र said to be the triple definition of the ब्रह्म. ब्रह्माची तिहेरी व्याख्या म्हणजे ओम आहे आणि ओम म्हणजेच मॅनिफेस्टेशन आहे, म्हणजे मॅनिफेस्टेशनचं प्रतीक म्हणून ओम आहे. बघूया काय म्हणतात ते. ओम मधल्या 3 अक्षरांचा स्वतंत्रपणाने विचार केलेला आहे बघा, आणि मग ओमचा एकत्रितपणाने पण विचार केलाय. ए म्हणजे अ, द आउटवर्ड लुकिंग. यू म्हणजे ऊ, द इनवर्ड ऑर सटल. एम द सुपर कॉन्शियस कॉझल पुरुषा. म्हणजे बघा आता अ आउटवर्ड लुकिंग, आपली सगळी दृष्टी बाह्याकडे वळलेली असते, ठीक आहे. ऊ इनवर्ड लुकिंग, दृष्टी आत वळली. एम पुरुषाच्या दिशेने ती उन्नत व्हायला लागली. पुढे काय म्हटलंय बघा, ओम तिन्ही मिळून जो मकार लांबवला जातो की नाही शेवटी, ती अवस्था म्हणजे कुठे, तुरिया, विच रायझेस टू द ॲब्सोल्यूट तत्, दॅट इंडिकेट्स द ॲब्सोल्यूट. म्हणजे आता लक्षात घ्या, आउटवर्ड लुकिंग, इनवर्ड लुकिंग म्हणजे आपल्यामधले आतले जे सगळे प्रांत आहेत, म्हणजे ज्याला आंतरिक मन प्राण शरीर याचा जो आपण विचार केलाय, तिकडे दृष्टी वळलेली आहे. अ उ म वरच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि तो म जो आहे, लांबवलेला जो म आहे, तो थेट तत्पर्यंत घेऊन जातो, असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तेव्हा ओमचं किती महत्व आहे हे इथे आपल्याला जाता जाता लक्षात आलं. आणि मग आता तत्च्या बद्दल ते सांगतायत बघा. तत्चं स्वरूप सांगतायत. दॅट विच इज बियॉन्ड तत् इज परब्रह्म, अँड दॅट विच रिप्रेझेंट्स हिम हिअर ॲज द बेसिस ऑफ आवर एक्झिस्टन्स इज सत, इज द ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. आपण मगाशी हा विचार केला की तत् म्हणजे काय आहे, सर्वाच्या पलीकडे असलेलं परब्रह्म तत्व. आणि सत काय आहे, तर सत हे त्याचं प्रतिनिधी आहे आणि ते आपल्या सगळ्या विश्वाचा आधार आहे. तत् कसं आहे, त्याचं काहीच वर्णन करायचं झालं तर कसं करावं लागतं बघा. नायदर सब्जेक्टिव्ह नॉर ऑब्जेक्टिव्ह. ते व्यक्तिनिष्ठ म्हणावं तर व्यक्तिनिष्ठ पण नाही, वस्तुनिष्ठ म्हणावं तर वस्तुनिष्ठ पण नाही. म्हणजे आपण मगाशी जे म्हटलं होतं ना की अस्तित्वच कळत नाही काय आहे ते, तर त्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर अशा विरोधी जोड्यांच्या भाषेतच बोलावं लागतं आणि दोन्ही बाबतीत म्हणावं लागतं की हे पण नाहीये आणि ते पण नाहीये. टर्न टुवर्ड्स द वर्ल्ड अँड अवे फ्रॉम इट. म्हटलं तर ते विश्वाकडे वळलेलं असतं, म्हटलं तर त्याच्यापासून ते बाजूला असतं. केपेबल ऑफ मॅनिफेस्टिंग एव्हरीथिंग, केपेबल ऑफ मॅनिफेस्टिंग नथिंग. त्यांनी ठरवलं तर हे सगळं विश्व निर्माण करू शकतो, सर्व काही ते निर्माण करू शकतं. आणि ठरवलं तर त्यांनी काहीच निर्माण केलं नाही असंही असू शकतं. म्हणजेच ते कशानेच बांधलेलं नाही. भरपूर अशी एक मोठी त्या विरोधी अर्थी शब्दांची जोडी आहे आणि हेही नाही तेही नाही, अशा पद्धतीने हे सगळं तत्चं वर्णन केलेलं आहे. आणि मग ते जर म्हणायचं झालं, विच इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म्युला ओम तत्सत. आता लक्षात आलं आपल्या की ओम म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे, आविष्करण आहे. तत् म्हणजे सर्वोच्च, सत हे तत् आणि आविष्करण याच्यामधला दुवा आहे. आणि म्हणूनच त्या सतला नुसतं सत असं म्हटलं जात नाही, तर त्याला महासत्यम किंवा महाकारणम असं म्हटलं जातं. महाकारण म्हणण्याचं कारणच हे की त्या विश्वाचं कारण असलेलं हे सत आहे.
म्हणून ते महाकारण आहे. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्याला हे सगळं जे आपण आत्ता समजावून घेतो आहोत त्यामुळे असं कदाचित वाटू शकतं की हे सगळं ॲब्स्ट्रॅक्ट आहे, अमूर्त आहे असं वाटू शकतं. श्री अरविंद आपल्याला सांगतात की हे अमूर्त नाही आहे, तर ते अगदी कॉन्क्रीट आहे. आपण सुप्रामेंटलच्या वेळेला पण हा विचार केला होता बघा, की आपल्याला वाटतंय की ते अमूर्त आहे, पण ते तसं अमूर्त नाही, तर ते अगदी कॉन्क्रीट आहे. आणि ते कॉन्क्रीट असल्यामुळेच एका साधकाला ते पत्रामध्ये लिहितायत, द प्युअर एक्झिस्टन्स इज नॉट समथिंग ॲब्स्ट्रॅक्ट बट सबस्टॅन्शियल अँड कॉन्क्रीट. Moreover, it is descending into the body, so it is quite natural to feel it materially. आणि ते नुसतं कॉन्क्रीट आहे असं नाही, तर ते सत तुम्ही जर साधना केलीत आणि या सगळ्या श्रेणींमधनं वर वर जायला लागलात, तर ते सत तुमच्यामध्ये खाली अवतरित होतं आहे, हा तुम्हाला अनुभव मटिरियली येत आहे असं ते म्हणतात. श्री अरविंदांनी पूर्णयोगाची मांडणी करण्यापूर्वी स्वतः जी सगळी साधना केलेली आहे, ती साधना त्याच्यामध्ये ब्रह्मचतुष्टय याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामध्ये ब्रह्मचतुष्टय असं म्हणत असताना आत्तापर्यंत फक्त सच्चित आनंद ह्याचाच विचार होत होता, पण सत, चित, तपस आणि आनंद या चारीचाही साक्षात्कार करून घेणं आणि मग त्या चारीचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्या 4 साक्षात्कारांच्या आधारावर ही सगळी पूर्णयोगाची मांडणी झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं. काय म्हणतात बघा, ब्रह्मचतुष्टयाचं सूत्र त्यांनी असं सांगितलंय, सर्वम अनंतम ज्ञानम आनंदम ब्रह्म. समजावून घेऊया थोडं. सर्वम ब्रह्म म्हणजे काय, तर जेव्हा साधकाला या विश्वामध्ये भरून असलेल्या त्या सतचा अनुभव येतो, म्हणजे एकच एक अस्तित्व सर्वत्र विद्यमान आहे, हे जेव्हा त्याच्या अनुभवाला येतं तेव्हा त्याला सर्वम ब्रह्मचा साक्षात्कार झालेला असतो. अनंतम ब्रह्म, when we realize infinite force and quality at play in all forms. या विश्वामध्ये वेगवेगळ्या नामरूपांनी तीच चितशक्ती कार्यरत आहे, हे जेव्हा अनुभवायला येतं तेव्हा त्या व्यक्तीला, तेव्हा त्या साधकाला तपस्चा अनुभव आलेला असतो, अनंत ब्रह्माचा अनुभव आलेला असतो. पुढे आहे ज्ञानम ब्रह्म. When we realize a consciousness in everything which is aware of all. जेव्हा साधक या विश्वामध्ये भरून असलेल्या चित्तचा अनुभव घेतो, त्याला आत्मभान आहे याचा जो अनुभव येतो, म्हणजे कॉन्शियसनेसचा अनुभव येतो, तेव्हा ज्ञानम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि पुढे आनंदम ब्रह्म, when we realize in that consciousness a delight in all things. विश्वामध्ये सर्व गोष्टींमध्ये भरून असलेल्या आनंदाचा जेव्हा अनुभव येतो तेव्हा आनंद ब्रह्म. ठीक आहे, परत एकदा, सर्वम अनंतम ज्ञानम आनंदम ब्रह्म, हे ब्रह्मचतुष्टय. आणि ह्याच्या आधारावर श्री अरविंदांच्या पूर्णयोगाची सगळी मांडणी झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं. पूर्णयोगाचा आता उल्लेख आलेलाच आहे, तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं पूर्णयोगाचं वेगळेपणही जाता जाता समजावून घेऊया. आणि ते या सगळ्या आजच्या मांडणीशी संबंधित आहे, म्हणून आपण त्याचा विचार आत्ता इथे करतो आहोत. बघूया. सामान्य माणूस आहे, त्याची धारणा कशी असते, तर सामान्य माणूस की ज्याचा ह्या कशाशीच काही संबंध नाही आहे, त्या माणसाला ब्रह्म वगैरे काही सांगितलं तर तो म्हणतो
काय खरं नाही, हे सगळं त्याला खरं वाटत नाही ते. त्यामुळे त्याच्या दृष्टीने ब्रह्माचं अस्तित्व काही नसतं, त्याच्या दृष्टीने जगच सर्वस्व असतं, जग हेच खरं आहे एवढीच त्याची धारणा असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पारंपरिक योगाचा संदर्भ आहे, जो संन्यास मार्गी आहे, त्याच्या दृष्टीने ब्रह्म सत्य जगन मिथ्या, तो या जगापासून एक प्रकारे स्वतःला अलिप्त करत जातो आणि जे सत्तत्व आहे ज्याचा विचार आतापर्यंत आपण केला, त्या सत्तत्वाचा त्याने फक्त ध्यास घेतलेला असतो. आणि मग हे जे बाह्य विश्व आहे त्या बाह्य विश्वापासून तो स्वतःला अलिप्त करत नेतो. त्याच्या दृष्टीने ब्रह्म हेच तेवढं अधिक महत्वाचं असतं. त्याच्या पुढे भगवद्गीता, गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, तर गीतेमध्ये देखील ब्रह्म तर आहेच आहे, पण जगालाही महत्व आहे. आणि म्हणूनच अर्थातच आपल्याला अर्जुनाला गीता सांगितली, कर्म कर ह्याचसाठी सांगितली, म्हणजे जगापासून दूर जायचं नाहीये, पलायन करायचं नाहीये हे सांगितलं. अर्थात तिथे सांगताना असं सांगितलेलं आहे की आंतरिकरित्या तुम्ही सत्तत्वाशी म्हणजे अक्रिय ब्रह्माशी जोडलेले असतात आणि बाह्य जीवन जगत असताना तुम्ही जी कर्म करायची आहेत ती निर्लिप्तपणाने करायची आहेत, इनडिफरंटली ती कर्म करायची आहेत. ती कर्म करणं आवश्यक आहे म्हणून ती करत राहायची आहेत असं इथे सांगितलेलं आहे. पूर्णयोग त्याच्याही पलीकडे एक पाऊल जात असं आपल्याला सांगतो बघा. ब्रह्मालाही महत्व आहे, जगालाही महत्व आहे, परंतु आता इथे कर्म करण्याच्या वृत्तीमध्ये फरक अपेक्षित आहे. म्हणजे इथे आतमध्ये साधक हा ब्रह्माशी जोडलेला असतो आणि कर्म जे करतो आहे ते कर्म निर्लिप्त वृत्तीने करणं अपेक्षित नाही, तर ते आनंदानुभव घेत करणं अपेक्षित आहे. जे कुठलं कर्म करता आहात तुम्ही त्यातून ब्रह्म ज्या पद्धतीने या सगळ्या विश्वाच्या माध्यमातून आनंद घेत आहे, आनंदासाठी ही सगळी निर्मिती आहे, अगदी त्याच मनोभूमिकेत जात साधकांनी हे सगळे विश्वामध्ये असलेले आपले व्यापार, सगळे उद्योग, कामधंदा आहे तो सगळा त्या पद्धतीने करायचा आहे. त्या पद्धतीने म्हणजे कसा, ब्रह्मासारखा आनंद घ्यायचा म्हणजे कसा, तर समम ब्रह्म या पद्धतीने. म्हणजेच कसा, तर ब्रह्म ज्या समत्वानी या सगळ्याकडे पाहत असतं अगदी त्या पद्धतीने आपलं कर्म करणं इथे अपेक्षित आहे. म्हणजे बाह्य जीवनामध्ये सुखदुःख असतील, संकट असतील, आनंदाचे प्रसंग असतील, या सगळ्यामध्ये साधकाची वृत्ती समान अशी राहिली पाहिजे, समत्व बुद्धी राहिली पाहिजे, हे अपेक्षित आहे. आणि त्यातून आनंद घेता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, सत याचा संबंध आपण सत्कर्म म्हणतो ना, तर त्याचा संबंध कसा आहे, तर त्यांनी म्हटलेलं आहे की जी जी कर्म जणू काही आपण अभिप्सारूपी अग्नी प्रज्वलित झालेला आहे साधकामध्ये, आणि प्रत्येक कर्म तो जे काही करतो आहे ते त्या अभिप्सारूपी अग्नीमध्ये होत असलेलं हवन आहे. अशा पद्धतीने जर एखादं कर्म केलं गेलं तर ते, किंवा आत्मदानाच्या भूमिकेतून अर्पणाच्या भावनेतनं ते कर्म केलं गेलं तर ते, किंवा आपण एखादं व्रताचरण करत आहोत अशा पद्धतीने ते कर्म केलं गेलं तर ते, ही जी सगळी कर्म आहेत त्यांना सत्कर्म म्हणायचं. याचं कारण अशा प्रकारची जी कर्म आहेत ती आपल्याला सत्कडे घेऊन जाणारी असतात.
म्हणून ती सत्कर्म आहेत. ठीक आहे. तेव्हा अशा पद्धतीने या विश्वामध्ये आपल्याला जे कर्म करायचं आहे ते एका बाजूनी आपण आंतरिकरित्या साधक हा सत्स्वरूपाशी, आता त्याचा संदर्भ आपल्या लक्षात आला बघा. बाह्यता दिसणारं माझं मन प्राण शरीर हे माझं एक प्रकारे मुखवटा आहे. तो कर्मासाठी आवश्यक जरूर आहे, पण ते माझं खरं रूप नाही. माझं खरं रूप म्हणजे माझं सत्स्वरूप किंवा स्वरूप हे जे आहे त्याच्याशी मी आतून कनेक्टेड असणं. मी आत्ता बोलते आहे, पण आतून मी त्या सत्स्वरूपाशी जोडलेलं असणं आणि बाह्यतः मग हे बोलणं असेल, काही लिहिणं असेल, अशा सर्व प्रकारचे कर्मव्यवहार करत राहणं आणि त्यामध्ये समत्व बुद्धी येणं, हे जे काही आहे ते पूर्णयोगामध्ये अपेक्षित आहे. मग अशी आपण याचा ओझरता उल्लेख केला, तो थोडासा आपण अधिक तपशिलात बघूया. मग अशी आपण जे म्हटलं ना, ओम तत्सत किंवा ती जी महावाक्य आहेत त्याचा इथे थोडा अधिक तपशिलात विचार केलेला आहे. गॉड इज द फर्स्ट सीड ऑफ योगा. योगाचं मूळ बीज काय आहे तर ईश्वर अस्तित्वात आहे, हे योगाचं मूळ बीज आहे. इट इज तत्सत ऑफ द वेदांत. वेदांताच्या परिभाषेत त्याला तत्सत असं म्हटलं जातं. दुसरं, आय एम इज द सेकंड सीड. मी आहे म्हणजे मी अस्तित्वात आहे, हे त्याचं दुसरं रूप आहे. इट इज सोहम ऑफ द उपनिषद्स. उपनिषदांमध्ये त्याच्या परिभाषेमध्ये त्याला सोहम, सहा अहम, मी तो आहे म्हणजे मी तो परमेश्वर आहे, ही धारणा मनाशी कायम बाळगणं, त्याचं सातत्याने स्मरण ठेवणं हे अपेक्षित आहे. गॉड इज इनफायनाईट सेल्फ एक्झिस्टन्स, सेल्फ कॉन्शियस फोर्स ऑफ एक्झिस्टन्स, सेल्फ डिफ्यूज और सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड डिलाईट ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे तत्स म्हणून आपण जे सगळं स्वरूप समजावून घेतलं ते इथे आहे. आणि पुढे आय टू एम दॅट इनफायनाईट सेल्फ एक्झिस्टन्स. ते स्वरूप तसं आहे, इथेच थांबत नाही, तर तसंच त्याचं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. मी पण सेल्फ एक्झिस्टन्स आहे, मी पण स्वयंभू आहे, मी सेल्फ कॉन्शियस आहे म्हणजे मला आत्मभान आहे, सेल्फ फोर्स आहे, माझ्यामध्ये स्वतःमध्येच शक्ती सामावलेली आहे, मीच आनंदमय आहे. हे जे दुहेरी रूप आहे ते तिसरं बीज आहे असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. इट इज सच्चिदानंद ऑफ द वर्ल्ड वाईड ट्रान्संडेंटल कन्क्लुजन ऑफ ऑल ह्युमन थिंकिंग. मानवाच्या ज्ञानाचं, त्याच्या विचाराचं जे आकलन झालेलं आहे त्याचं हे जे सर्वोच्च रूप आहे ते या पद्धतीने ओम तत्सत किंवा सोहम असं ते रूप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता मदरने आणखीन एक याच्या बाबतीत सांगितलं ते असं, मदर म्हणतात आता जे नवीन जग उदयाला यायचं आहे, ज्याच्याकडे या सगळ्या जीवनाची वाटचाल चालू आहे, ते जीवन कसं असणार आहे, ते जगत कसं असणार आहे. तर आत्ता बघा आपण हे सुरुवातीला समजावून घेतलं की हे जे इटर्नल मॅनिफेस्टेशन आहे म्हणजे शाश्वत आविष्करण आहे, सच्चित आनंद, त्याच्यामध्ये भेद झाले. आपण मगाशी पाहिलं ना, आपण वेगवेगळे झालो आणि म्हणून हा सगळा खालचा विश्व पसारा निर्माण झाला. तर ह्या दोन्हीमध्ये जे अंतर पडलं ते अंतर म्हणजे एक प्रकारे त्याच्या मूळ रूपामध्ये विकार निर्माण झाला. ठीक आहे. तो विकार बाजूला होणं आणि हे जे मूळ स्वरूप आहे तेच अगदी आपल्या या पृथ्वी तलावर आपल्याला अनुभवायला येणं, हे दिव्य जीवनाचं स्वरूप आहे. थोडं समजावून घेऊया. बघा,
उदाहरण लक्षात घेऊया, अगदी नेहमीचं उदाहरण आहे. थोड्या पाण्याने भरलेली जी बादली असते, म्हणजे थोडं पाणी आणि वरती थोडी हवा, अशा प्रकारची जी बादली आहे, त्या बादलीमध्ये जर आपण एक सरळ सूट अशी काठी बुडवली तर काय दिसतं? तर आपल्याला ती सरळ काठी दिसत नाही, तर त्याच्यामध्ये वाकडे पण आलेलं दिसतं. ती काठी वाकली आहे, वाकडी झाली आहे असं दिसतं. मुळात ती तशी आहे का ते पाहायला गेलो तर आपण काय करतो, ती काठी फक्त बाजूला करतो आणि मग आपण म्हणतो की अरे ही काठी तर सरळ आहे, दिसतीये वाकडी. ठीक आहे. अगदी त्याच पद्धतीने एक प्रकारे हे मूळ जे आहे ते मूळ जसंच्या तसं खरं तर आपल्या आतमध्ये आहे, पण या बाह्यवरती ज्या सगळा पडदा आलेला आहे त्यामुळे ते वाकडं झाल्यासारखं दिसतंय, त्याच्यामध्ये विकार निर्माण झालेला आहे. तो विकार बाजूला झाला की मग आपलं मूळ स्वरूप आपल्याला लक्षात येणार आहे. श्री अरविंद असं म्हणतात की एकदा का जर आपली त्या मूळ स्वरूपाकडे दृष्टी वळली आणि आपल्याला ते स्वरूप त्याचं ज्ञान झालं, तर तिथून जेव्हा आपण आपल्या या सीमित व्यक्तिमत्वाकडे पाहायला लागतो, मन प्राण शरीरामध्ये बंदिस्त असलेल्या XYZ नामरूप धारण केलेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहायला लागतो, तेव्हा लक्षात येतं की अरे किती सीमित आहे, किती मर्यादित आहे, किती अपूर्ण आहे, हे लक्षात येतं. आणि म्हणून मग त्या अपूर्णतेपासनं, त्या दुःखापासून जर आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर आपल्याला स्टेप बॅक, मदर सारखं सांगतात आपल्याला, स्टेप बॅक, मागे जा, आपलं मूळ स्वरूप आपल्या आतमध्ये आहे तिथे जा, असं मदर सारखं सांगतात. ठीक आहे. तेव्हा त्या मूळ स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे. आणि ह्याचा खरं तर आपल्या लक्षात येत नाही, पण हा अनुभव कधी ना कधीतरी, अगदी एक क्षणभर का होईना, कदाचित आपल्याला प्रत्येकाला येऊन गेलेला असतो. उदाहरणार्थ बघा, आपण एखाद्या अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी गेलेलो असतो, उदाहरण हिमालयामध्ये, आणि हिमालयात गेल्यानंतर अगदी पहिल्यांदा आपण जेव्हा त्या हिमालयाची सगळी ती भव्यता पाहतो, त्याची खोली पाहतो, त्याची उंची पाहतो, त्याची विस्तीर्णता पाहतो, आणि ते सगळं अद्भुत दर्शन झाल्यानंतर आपण एक प्रकारे स्तब्ध होऊन जातो, स्तिमित होऊन जातो, आणि मग न कळत आपण आत वळतो आणि त्या सगळं जे आपल्याला दृश्य दिसतं आहे त्या दृश्याशी एकरूप होतो. डोळे मिटलेले आहेत, त्या दृश्याशी एकरूप झालेलो आहोत, आणि तेव्हा जणू काही काळच थांबला आहे असं आपल्याला अनुभव आलेला असतो. बघा, म्हटलं तर अगदी 2-5 मिनिटं आपण स्तब्ध बसलेलो असतो, डोळे मिटून शांत बसलेला असतो, पण तेव्हा आपल्याला हा कदाचित अनुभव आलेला असतो की काळ अनंत आहे, आपण अनंत काळपर्यंत इथे ह्या पद्धतीने वावरतो आहोत, हा तो अनुभव असतो. आणि हा अनुभव त्या सतने आपल्याला दिलेला असतो. फक्त हा जीवनाचा जो सगळा धबडगा आहे, त्या धबडग्यामध्ये आपण तो अनुभव विसरून जातो. अगदी दूर कुठेतरी कोपऱ्यात जाऊन तो पडलेला असतो. पण तेच या जीवनाच्या सगळ्या धांदलीमध्ये आपल्याला, जेव्हा आपण चिंतित आहोत, दुःखी कष्टी आहोत, तेव्हा आपल्याला तो अनुभव, जो सतचा अनुभव आहे, एक प्रकारे अगदी झलक म्हणूया, पुसटशी झलक म्हणूया, त्याची जर आठवण ठेवता आली तर, आणि ह्या पद्धतीने स्वतःला सातत्याने आत वळवता आलं तर मग तो सतचा अनुभव घेणं इतकंही अवघड राहणार नाही, असं मदर सांगतात. आता बघा, आपण थेरॉटिकल भागाकडून प्रॅक्टिकलकडे आलो. प्रत्यक्ष व्यवहारात काय करायचंय आपल्याला ते आता मदर इथे सांगतायत आपल्याला. त्या म्हणतायत, हे जे आत वळणं आहे
ते आत वळणं म्हणजे सत, त्याचा जो अनुभव घ्यायचा आहे तो तुम्ही असा विचार करताय की अरे इथून इथे, इथून इकडे, इकडून इकडे असं करत करत या टप्प्याटप्प्याने बापरे किती दूर आहे सत, असा तुम्ही विचार करताय म्हणून ते तुम्हाला दूर वाटतं आहे. पण ते वास्तविक इतकं दूर नाही, कारण विश्वामध्ये असलेलं जे ते सत आहे तेच तुमच्या अंतरंगात आलेलं आहे. किंबहुना ते आहे म्हणूनच तुमचं अस्तित्व आहे. मग तुम्हाला त्याचा शोध असा दूरवर कुठेतरी घेण्याची गरज नाही, तो तुमच्या अंतरंगातच तुम्हाला शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून मदर अगदी हात करून दाखवतायत, हाताची हालचाल करून आपल्याला सांगतायत की तुम्ही बहिर्मुख आहात ते अंतर्मुख व्हा. ठीक आहे, हे करणं जितकं सोपं आहे तितकंच दृष्टी, बाह्याकडे वळवलेली दृष्टी आत वळवणं तितकंच सोपं आहे असं मदर सांगतात. आणि त्या पुढे जाऊन हेही सांगतात की हे जे करणं आहे म्हणजे सतकडे वळून पाहणं, हे जे आहे हा सर्व डिसऑर्डर्सवरचा एक उतारा आहे, रामबाण उपाय आहे असं आपण त्याला म्हणूया. अँटीडोट असा शब्द त्यांनी वापरलाय त्याच्यासाठी. म्हणजे त्या तर इतकं सांगतायत की प्रत्येक समस्या, कुठलीही अगदी लहान मोठी कुठलीही समस्या तुमची असू दे, तुम्ही अशा रीतीने फक्त आत वळा, त्या समस्येवरचं उत्तर सत हे आहे. म्हणजे काय, आपल्याला कळावं म्हणून त्या अजून तपशिलात सांगतायत की किती म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी, उचकी लागणं ही छोटीशी गोष्ट आहे, पण ती उचकी थांबत नसेल तर मदर म्हणतायत मी आत वळते, उचकी थांबते. एखादा शब्द काहीतरी बोलतायत त्या आणि बोलताना नेमका चपखल शब्द आठवत नाहीये, मी आत वळते, मला तो शब्द आठवून जातो. असं दिवसातनं मी सातत्याने करत असते असं त्या म्हणतात. आणि आता त्यांचा तो हा नेहमीचा अनुभव असल्यामुळे त्या त्यातला अजून एक बारकावा सांगतायत की आत वळणं हे सायकिक बिंगच्या शोधात आत वळण्यासारखं हे नाहीये. त्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे. अर्थात हे आपल्याला साधनेमधनंच लक्षात येईल, पण ठीक आहे, कानावर तरी पडलेलं असू दे. चैत्य पुरुषाच्या शोधात जेव्हा साधक निघालेला असतो तेव्हा तो हृदय केंद्रामधून आत 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 खोल जातो. म्हणजे तिथे एक प्रकारे प्रवास असतो, तिथे एक प्रकारे वाटचाल करावी लागते. पण सतच्या बाबतीत मात्र मदर म्हणतात की तिथे अशी वाटचाल नाही करावी लागत, तुम्ही फक्त आत वळणं आवश्यक आहे. ते आतमध्ये आहेच आहे, त्याच्याकडे दृष्टी वळण्याचा फक्त अवकाश आहे की ते तिथे आहेच आहे. तर तेव्हा हे सातत्याने अशा रीतीने आत वळत राहणं हे गरजेचं आहे. आणि मग त्या सतचा जो अनुभव येतो तो अनुभव कसा असतो बघूया आपण. मदर आपल्याला काय सांगतात बघा. सतचा अनुभव त्यांना 1913 साली आलेला आहे. आणि इथेच त्या आपल्याला या आनंदाचं एक प्रकारे रहस्य सुद्धा समजावून सांगता आहेत. त्या म्हणतायत टू टर्न टुवर्ड्स दी म्हणजे परमेश्वर. परमेश्वराकडे वळलेलं असणं, परमेश्वराकडे अभिमुख असणं, युनाइट विथ दी त्याच्याशी जोडलेलं असणं, एकत्व पावलेलं असणं, लिव्ह इन दी अँड फॉर दी त्याच्यामध्येच आपण जीवन जगणं आणि त्याच्यासाठी जीवन जगणं इज सुप्रीम हॅपीनेस. हा सर्वोच्च आनंद आहे. अनमिक्स्ड जॉय, इम्म्युटेबल पीस. तोच आनंद आहे, तोच हर्ष आहे आणि तीच कधीही भंग न पावणारी शांती देखील आहे. पुढचं वाक्य बघा. इट इज टू ब्रीद इन्फिनिटी
टू सोअर इन इटर्निटी. शब्द बघा, हे करणं म्हणजे काय आहे? अनंतत्वामध्ये श्वास घेणं, इन्फिनिटी अनंतत्व, आणि पुढे टू सोअर इन इटर्निटी म्हणजे एकाच वेळेला तो जो अनुभव आहे तो कशाचा अनुभव आहे? शाश्वततेचा अनुभव आहे आणि अनंतत्वाचा अनुभव आहे. आपण मगाशी हेच दोन शब्द नेमके लक्षात ठेवले ते बघा. कशासाठी? सतचं वर्णन करण्यासाठी. तेव्हा तो जो अनुभव आहे तो मदरला आलेला आहे 13 साली, आणि मग त्या म्हणतात टू सोअर इन इटर्निटी, नो लॉंगर फील वन्स लिमिट्स, एस्केप फ्रॉम टाइम अँड स्पेस. स्थळाच्या आणि काळाच्या पलीकडे गेल्याचा हा जो अनुभव आहे तो इतका विलक्षण आहे, त्यांना आश्चर्य वाटतंय. त्या म्हणतात, व्हाय डू मेन फ्ली फ्रॉम दीज boons ॲज दो दे फिअर्ड देम. हा इतका लोकविलक्षण अनुभव आहे, आणि असं असताना इतका सुंदर अनुभव, इतकं हे वरदान एक प्रकारे आपल्याला दिलेलं आहे, आणि त्या वरदानाच्या पाठीमागे लागण्याच्या ऐवजी लोक त्याच्यापासून पलायन का करतात? लोक त्याच्यापासून दूर का जातात? हेच मला समजत नाही, असं त्या म्हणतात. व्हॉट अ स्ट्रेंज थिंग इज इग्नरन्स, दॅट सोर्स ऑफ ऑल सफरिंग. या सगळ्याकडे पाठ फिरवून दुःख वेदना, दुःख कष्टाचा अनुभव घेत राहण्याकडे माणसं का धावत राहतात, असा प्रश्न त्यांनी इथे केलेला आहे. आणि म्हणून त्या जे सारखं सांगतायत आपल्याला की आत वळा, स्टेप बॅक, म्हणजे मग आपल्या मूळ स्वरूपाकडे आपण सातत्याने अशा रीतीने जर जात राहिलो तर मग एक दिवस आपल्याला त्या स्वरूपाची जी जाणीव होते ती कधीच विस्मरणात जाणार नाही. ठीक आहे. आणि या सगळ्यासाठी एक सोय म्हणूया झालेली आहे. ती सोय अशी, ती सोय म्हणजे दुसरी तिसरी काही नाही तर मदर श्री अरविंद ही ती सोय आहे. आपल्याला तत् कळत नाही, न कळू देत. आपल्याला सत कळत नाही, चित कळत नाही, तपस कळत नाही, काही कळत नाही, काहीही बिघडलं नाही. ज्यांना कळतंय त्यांनी याचा आनंद जरूर घ्यावा, समजावून घेण्याचा जरूर प्रयत्न करावा. पण जर हे काही समजत नसेल, सगळं डोक्यावरनं जात असेल, असं जरी असेल, काही हरकत नाही. श्री अरविंदांनी सांगितलंय त्या पद्धतीने फक्त मदरप्रत खुले राहा. त्या चित शक्ती आहेत, त्या पराशक्ती आहेत, त्या परमे आहेत, हा निर्देश सातत्याने श्री अरविंद करतायत. आणि मदर श्री अरविंदांचा निर्देश करतायत. श्री अरविंद म्हणजे सत्स्वरूप किंवा तत्स्वरूप असं आहेत, असं आपण म्हणू शकतो. आणि हे सत्चं जे स्वरूप आहे की दिसताना दोन दिसत आहेत, पण दोघांमध्ये एकत्व आहे, त्या दोघांमध्ये दोन पण नाही. हे स्वतः श्री अरविंदांनी त्या दोघांच्याही बाबतीत सांगितलेलं आहे. ते विधान आपण मुळातनं समजावून घेऊया, इतकं ते महत्त्वाचं आहे. बघा, श्री अरविंद म्हणतात, माझी चेतना आणि श्री माताजींची चेतना ही एक समानच आहे. एकच दिव्य चेतना दोघांमध्ये वसत आहे. ठीक आहे. कारण लीलेसाठी त्याची आवश्यकता आहे. श्री माताजींच्या ज्ञानाशिवाय, त्यांच्या शक्तीशिवाय, त्यांच्या चेतनेशिवाय काहीही करता येणे शक्य नाही. जर कोणाला श्री माताजींच्या चेतनेची खरोखरच जाणीव झाली तर त्याला असे आढळेल की त्या पाठीमागे मी आहे. आणि कोणाला माझ्या बाबतीत तशी जाणीव झाली तर त्याला असे आढळेल की त्या पाठीमागे श्री माताजी आहेत. माझ्या पाठीमागे श्री माताजी, श्री माताजींच्या पाठीमागे मी, असं श्री अरविंद सांगताहेत. एकच चेतना दोघांमध्ये विभागलेली आहे, कार्यासाठी ती आवश्यक आहे. त्यामुळे मदर श्री अरविंद
ही आपल्यासाठी असलेली सोय या अर्थाने आहे की साक्षात ओम तत्सत हे जे काही सूत्र आहे ते आपल्याला मूर्त रूपाने प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहायला मिळतंय आणि अरे ते आपल्यासारखेच आहेत असं म्हटल्यानंतर एक जवळीक निर्माण होते आणि मग तो जो प्रवास आहे तो अधिक सोपा होतो. म्हणून श्री अरविंदांनी मदर बाबतीत जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचं आज इथे ही मालिका संपवत असताना स्मरण होणं अपरिहार्य आहे. कारण सगळा जो प्रवास आहे अगदी इथपासून शरीरापासून सुरू झालेला जो प्रवास आहे तो तत्पर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य त्या पराशक्तीमध्ये आहे आणि ती पराशक्ती म्हणजे साक्षात मदर. श्री अरविंदांनी मदर बाबतीत जो मंत्र दिलेला आहे तो असा: ओम आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे. तेव्हा त्यांचं स्मरण आपण करूया. या मार्गावरनं आम्हाला सुरक्षितपणाने घेऊन जा अशी प्रार्थना आपण त्यांच्यापाशी करूया आणि इथे थांबूया. आज ही मालिका इथे पूर्ण झालेली आहे. आपण सातत्याने मदर आणि श्री अरविंद यांच्यापाशी जी प्रार्थना करत असतो त्या प्रार्थनेच्या आधारेच त्यांच्या कृपाशीर्वादाच्या आधारे ही मालिका आपण पूर्ण केलेली आहे. माझ्या बरोबरीनेच आपण सगळे सुद्धा या सगळ्या प्रवासामध्ये आपण सहप्रवासी म्हणून ही वाटचाल करत होतो. तेव्हा आपल्या सर्वांचेही मनापासून इथे आभार मानू इच्छिते. आणि थांबण्यापूर्वी एक गोष्ट मात्र इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आज जरी स्वतःला ओळखा ही मालिका पूर्ण होत असली तरी श्री अरविंद आणि श्री माताजी मदर यांनी दिलेलं जे ज्ञान आहे ते इतकं अथांग आहे की आपला पूर्ण जन्म जरी आपण त्याच्यासाठी अभ्यास करण्यामध्ये व्यतीत केला तरी ते ज्ञान संपणार नाही, इतकं ते अगाध आहे. तेव्हा त्याच्यापैकी कोणत्या तरी एखाद्या नवीन विषयाचा पुन्हा आपण नव्याने अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत आणि त्यामुळे मालिका जरी संपलेली असली तरी आपण पुन्हा भेटत राहणार आहोत. पुन्हा भेटूया. धन्यवाद.